नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत मित्रांनो लिपिक टंकलेखक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। गट क संवर्गातील हे पद आहे मित्रांनो, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। परंतु कोण या ठिकाणी अर्ज करू शकते, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिपिक टंकलेखक गट क संवर्गातील हे पद आहे। या पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील व सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी टोटल ज्या जागा आहेत त्या 72 जागा भरल्या जाणार आहेत। या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे। लिपिक टंकलेखक हे पद आहे। वेतन श्रेणी दिली जाणार आहे S6 चा पे स्केल आहे। 19,900 ते 63,200 याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे। त्यासोबतच अनुज्ञेय भत्ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही माजी सैनिक असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आणि जर का तुम्ही माजी सैनिक नसाल आणि ही जो व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमच्या ओळखीत जर कोणी माजी सैनिक असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवायची आहे। तर या पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, सोबतच शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्ज करण्याची मुदत संपण्याच्या शेवटच्या तारखेस म्हणजेच 5/11/2025 रोजी ज्याचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी वयाची मर्यादा सांगितलेली आहे। सोबतच सशस्त्र दलामध्ये ज्यांनी 15 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल, सोबतच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असावात। मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र त्याच्या जवळ असणे आवश्यक असणार आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत। अर्ज सुरू झालेले आहे 14 ऑक्टोबर 2025 पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती 5 नोव्हेंबर 2025 आहे। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी किती आकारलेली आहे, अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 900 रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेला आहे। या ठिकाणी परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS कंपनीद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे। कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत। 200 गुणांची परीक्षा असणार आहे मित्रांनो। 100 प्रश्न विचारले जाणार आहेत। एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत।